नमस्कार मित्रांनो, एन जी मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलवरती मी नागनाथ गर्जे तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं एन जी अकॅडमी या नावाने काय ॲप्लिकेशन आलेलं आहे। या ॲप्लिकेशनमध्ये अतिशय महत्त्वाचे असे काय आहेत कोर्स आहेत। हे ॲप्लिकेशन तुम्हाला काय करायचं आहे, फक्त गुगल प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी एन जी अकॅडमी या नावाने तुम्हाला सर्च करायचं आहे। तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन भेटून जाईल। त्याचसोबत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी काय करील, या ॲप्लिकेशनची लिंक देईल। याच्यावरती तुम्हाला माडा भरती, भूमी अभिलेख भरती आणि इतर सरळ सेवा भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे कोर्सेस आहेत। ओके, मग आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तुमचा आपण जास्त वेळ वाया घालवत नाही। आजचा पहिला प्रश्न आहे पहा, जर बीईडी बरोबर 4108 तर एमईडी बरोबर किती? या ठिकाणी आपल्याला विचारलंय बेड बरोबर 4108 तर एमईडी बरोबर किती? अतिशय सोपं असतंय। याच्यामध्ये फक्त काय आहे, तुम्हाला एबीसीडी लिहावा लागते आणि त्याच्यामध्ये याच्यात म्हणजे ही जी संख्या आहे, हा जो शब्द आहे आणि ही जी संख्या आहे याच्यामध्ये काय संबंध आहे, तोच संबंध काय असणार आहे या ठिकाणी असणार आहे। मग आपल्याला तो संबंध ओळखावा लागेल। त्याच्यासाठी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही पेपर वर्गामध्ये गेल्याबरोबर तुम्हाला काय करायचंय, कुठेतरी एबीसीडी लिहून काढायची। शक्यतो तर काय करायचं, हॉल तिकीटच्या 2 झेरॉक्स न्यायच्या, एका हॉल तिकीटवरती पाठीमागच्या बाजूनी काढून घ्यायची। पहा आता एबीसीडी कशी काढायची, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल आणि एम, त्यानंतर एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड। आता हे तुम्हाला एबीसीडी काढताना काय करायचे पहा, ही एबीसीडी काढताना तुम्हाला अगदी सुटसुटीत काढायची, कारण तुमच्याकडे स्पेस जास्त असतो। या ठिकाणी आपले थोडे इथं काय झालं, थोडं अंतर कमी राहिलंय, परंतु काय अक्षर हे एका खाली एक घ्यायचं आणि त्याला क्रमांक द्यायचे। पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 अशा प्रकारे तुम्हाला काय करायची, एबीसीडी लिहून काढायची आणि त्याला काय करायचे आहेत, क्रमांक द्यायचे आहेत। फक्त ही एबीसीडी लिहिताना एकच काळजी करायची, अक्षर आणि क्रमांक आले पाहिजेत, एका खाली एक आले पाहिजेत, म्हणजे जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही। सुटसुटीत अशी एबीसीडी काढायची आणि कधी काढायची, वर्गात गेल्या गेल्या काढायची। कारण कोणतीही परीक्षा असो 100% अशा प्रकारचे 1 किंवा 2 गणित असे असतात की ज्यांच्यामध्ये एबीसीडी काढावीच लागते। ओके, मग या ठिकाणी आपल्याला शब्द काय आहेत, पहिल्याच्यात बी आहे, ई आहे आणि डी आहे, म्हणजे बी ई डी शब्द आहेत। पहा कोणते शब्द आहेत, बी ई आणि डी। मग या ठिकाणी पहा बी या ठिकाणी आहे, ई या ठिकाणी आहे आणि आपला डी काय या ठिकाणी आहे। मग आपल्याला संख्या कोणती दिलेली आहे, 4108 दिली किंवा 4 10 8 दिलेली आहे। पण या ठिकाणी पहा बीच्या डोक्यावर किती आहे, 2 आहे। मग यांनी काय केले पहा, 2च्या दुप्पट किती, 4। त्याच्यानंतर ईच्या डोक्यावर किती आहे, 5 आहे। मग 5च्या दुप्पट किती, 10 आणि त्याच्यानंतर डीच्या डोक्यावर किती आहे, 4 आहे। मग 4च्या दुप्पट किती, 8। अशा प्रकारे हा शब्द त्यांनी, ही संख्या त्यांनी काय केलेली आहे, तयार केलेली आहे। लक्षात आलं? म्हणजे यांच्यावरती जो अंक आहे, जितव्या क्रमांकाचा अंक आहे त्याच्या दुप्पट केलेले आहे। फक्त जेवढ्या क्रमांकाचा अंक आहे त्याच्या फक्त काय केलेलं आहे, दुप्पट केलेलं आहे। मग या ठिकाणी आपला दुसरा शब्द कोणता दिलेला आहे आपल्याला, एम ई आणि डी, एमईडी दिलेला आहे बरोबर। आता आपल्याला एमच्या डोक्यावरती कोणती संख्या आहे, म्हणजे एमचा क्रमांक कितवा आहे, एम या ठिकाणी पहा म्हणजे 13 नंबरचा एम आहे। मग आपल्याला 13च्या दुप्पट करावं लागेल, किती, 26। ई किती नंबरला आहे, 5 नंबरला आहे। 5चं किती होईल, 10 होईल आणि डीचं किती होतंय, तर डीचं 8 होते। म्हणजे कोणती संख्या तयार होणार आहे, 26 10 8, 26 10 8 ही संख्या तयार होणार आहे। मग कुठे आपल्याला 26 10 8 हे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये काय 26 10 8 ही संख्या आहे।
फक्त अशा प्रकारच्या गणितात काय करायचंय, तुम्हाला हा संबंध कोणत्या प्रकारे लावलाय एवढं तुमच्या लक्षात आलं पाहिजे फक्त. ओके, जो संबंध या ठिकाणी असेल तोच संबंध काय असतो या ठिकाणी लावायचा. तुमचं उत्तर काय होईल, ऑटोमॅटिक बरोबर येईल. पुढचा प्रश्न पाहूया आपण. नातेसंबंध या प्रकरणातील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2. ए आणि बी हे दोघे भाऊ आहेत, सी आणि डी बहिणी आहेत. ए चा मुलगा डी चा भाऊ आहे, तर बी चे सी बरोबर असलेले नाते काय. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, बी चे सी बरोबर असलेले नाते विचारलंय. पण त्याच्या अगोदर आपल्याला बरीच अशी माहिती त्यांनी काय केलेली आहे, प्रोव्हाइड केलेली आहे. आपल्याला फक्त काय करायचंय, त्यांनी जी गणितात माहिती दिली तिचंच विश्लेषण करून आपल्याला हे नातेसंबंध तयार करायचं आहे. आपल्या मनाने एखादं नातं ऍड करायचं नाही. म्हणजे तुम्हाला मी तेच सांगतोय पुन्हा पुन्हा ओरडून. रिझनिंग हा असा चॅप्टर आहे किंवा असा विषय आहे की त्याच्या प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं असतं. फक्त आपल्याला त्या माहितीची मांडणी करता आली पाहिजे, तिची व्यवस्थित जुळवाजुळव करता आली पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, ए आणि बी ही काय दोघे भाऊ आहेत आणि सी आणि डी या काय दोघे बहिणी आहेत. परंतु आपल्याला सर्वात मेन ट्रिक्स त्यांनी कुठे दिली पाहिजे, इथं दिली. काय, ए चा मुलगा डी चा भाऊ आहे पहा. आता या ठिकाणी पहा, ए मांडून घेतला आपण, ए चा मुलगा कुठे येईल, खाली येईल. आणि ए चा मुलगा काय आहे, डी चा भाऊ आहे. मग या ठिकाणी आपण डी मांडून घेतला. ओके, म्हणजे ए चा मुलगा आता इथं कोण आहे ते आपल्याला सांगितलेलं नाही. ए चा मुलगा आपण एक्स मानला, एक्सचा कोण आहे, डी भाऊ आहे. मग आता आपल्याला ह्या दिलेल्या माहितीच काय करायचं, विश्लेषण करायचं. ए आणि बी कोण आहेत, भाऊ आहेत. म्हटलं बी कुठे येईल, ए सोबतच येईल पहा. ही आकृती तुम्हाला व्यवस्थित काढायची पहा. ए कुठे येईल, बी सोबत येईल. आणि सी आणि डी काय आहेत, बहिणी आहेत. म्हणजे सी कुठे येईल, डी पाशी येईल. झालं, गणितात त्यांनी जी माहिती सांगितली होती ते आपलं विश्लेषण झालं पहा. एचा मुलाचा कोण आहे, डी भाऊ आहे. म्हटलं हे काय झाल्या, एच्या मुली झाल्या. डी आणि सी काय झाल्या, एच्या मुली झाल्या. मग डीचा आपल्याला काय विचारलेलं आहे, सीचं बीचं सीची नसतं काय विचारलेलं ना. सीचे हे जर वडील असतील, सीचा ए जर वडील असतील तर वडिलांचा भाऊ कोण असणार आहे, वडिलांचा भाऊ सीचा कोण असणार आहे, काका असणार आहे. कोण असणार आहे, काका. त्यालाच आपण काय म्हणतो, चुलते सुद्धा म्हणतो पहा. म्हणजे आपले जे नाते आहेत तेच नातेसंबंध या प्रकरणामध्ये लागू होतात पहा. मग या ठिकाणी आपल्याला काका किंवा चुलते दोन्हीपैकी एक ऑप्शन पाहिजे पहा. तर या ठिकाणी पहा आपल्याला पर्याय क्रमांक 4 काय दिलेलं आहे, काका हे ऑप्शन दिलेलं आहे. नातेसंबंध हे काय अगदी सोपं प्रकरण आहे. याच्यावरती तुमचा मार्क चुकता कामा नये. फक्त तुम्हाला त्याची व्यवस्थित मांडणी करता आली पाहिजे. मांडणी कशाची करायची, जे तुम्हाला गणितात सांगितलं त्याचीच मांडणी करायची. एक्स्ट्रा एखादं नातं ऍड करायचं नाही. ओके, किंवा एक्स्ट्रा एखादा घटक ऍड करायचा नाही. मग लक्षात आलं. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. या ठिकाणी आपले पर्याय थोडे खाली कट होत आहेत, परंतु काही हरकत नाही. आपण उत्तर काढू आणि मग नंतर पर्याय पाहू. काय विचारले आपल्याला, जर गुणिलेचा अर्थ भागिले, मायनसचा अर्थ गुणिले आणि भागिलेचा अर्थ काय प्लस म्हणजे बेरीज असेल आणि बेरजेचा अर्थ जर वजा आहे तर खालील पदाचे उत्तर काय असेल. म्हणजे आता अगदी सोपं आहे. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, एक्सचा अर्थ भागिले घ्यायचं, गुणिलेचा अर्थ भागिले घ्यायचं, वजाचा अर्थ गुणिले घ्यायचं आणि भागिलेचा अर्थ काय करायचं, बेरीज घ्यायचं आणि बेरीजचा अर्थ काय करायचं, वजाबाकी घ्यायचं आणि आपल्याला या पदाचं उत्तर काढायचे. पद काय दिलेलं आपल्याला, हे दिलेलं आहे पहा. 3 - 9 भागिले 9 गुणिले 9 अधिक 4 हे आपल्याला काय केलेलं आहे, पद दिलेलं आहे. मग काहीही करायचं नाही आपल्याला यामध्ये. त्यांनी जसं पद दिलंय फक्त आपल्याला तशा प्रकारे सूत्र बदलायचे, बाकी गणित बदलायचं नाही पहा. बाकी गणित जे आहे तुमचं ते जशा तसं लिहून काढा. 3 9 9 9 आणि 4 अगोदर काय करायचं, गणित जशाच तसं लिहून काढलं. आता आपल्याला फक्त सूत्र बदलायचे आहेत. मग आता या ठिकाणी कोणतं सूत्र आहे, वजाबाकीचं सूत्र आहे. मग वजाबाकीला काय म्हटलेलं आहे पहा. या ठिकाणी पहा, वजाचा अर्थ काय आहे, गुणिले आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं, गुणिले सूत्र टाकायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी काय, भागिले सूत्र आहे. मग भागिलेला काय म्हटलेलं आहे ते आपल्याला पाहावं लागेल. भागिलेचा अर्थ काय आहे, बेरीज आहे. मग या ठिकाणी आपल्याला बेरजेचं चिन्ह ऍड करावं लागेल. त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा गुणिलेचं चिन्ह आहे. गुणिलेचा अर्थ काय सांगितलेला आहे आपल्याला, गुणिलेचा अर्थ सांगितलेला आहे भागिले. मग या ठिकाणी काय करायचं, भागिलेचं चिन्ह टाकायचं. आणि आपल्याला शेवटी काय इथं कोणतं चिन्ह आहे, बेरजेचं चिन्ह आहे. मग बेरजेचा अर्थ काय आहे, तर बेरजेचा अर्थ आहे वजाबाकी करणे. मग इथं वजाचं चिन्ह टाकायचं. झाली गणिताची मांडणी व्यवस्थित झाली.
कुठलीही संख्या बदलायची नाही, फक्त चिन्ह बदलायचे. लक्षात आलं? कुठलीही संख्या बदलायची नाही, फक्त चिन्ह बदलायचे. आणि चिन्ह कसे बदलायचे? जसे त्यांनी सांगितलेत फक्त त्याच पद्धतीने चिन्ह बदलायचे. मग या ठिकाणी आता क्रिया करून घेऊया. पहा 9 त्रिक किती? 27. 27 आणि 9 किती? 36. या ठिकाणी काय होईल? 36 भागिले जशाच तसे 9 वजा 4. पुन्हा 36 ला 9 ने भाग जातो. 9 1 9, 9 चौक 36. म्हणजे या ठिकाणी काय राहील आपलं? 4 वजाचं चिन्ह जशाच तसं आणि पुढचे 4 जसेच तसे. मग 4 वजा 4 जर केले तर बरोबर किती राहील? 0 राहील. काय राहील? 0 राहील. मग जर आपण हे अर्थ व्यवस्थित घेतले, त्यांनी सांगितले त्याप्रमाणे अर्थ घेतले, तर आपलं त्या पदाचं उत्तर काय असणार आहे? 0 असणार आहे. मग 0 आपल्याला पर्याय कुठे दिला? पहा इथं पर्याय क्रमांक 1च दिलेला आहे आपल्याला, 0. लक्षात आलं? याच्यामध्ये काय करायचं? फक्त त्यांनी जसं सांगितलंय तसेच चिन्ह घ्यायचे. बाकी काही एक्स्ट्रा बदल करायचा नाही. मी पुन्हा पुन्हा का सांगतोय? कारण रिझनिंगचं प्रकरणच असं आहे की गणितामध्येच त्याचं उत्तर असतं. तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्येच त्याचं हे असतंय, उत्तर असतंय. तुम्हाला फक्त काय करायचंय? विचारलंय काय हे व्यवस्थित एकदा समजून घ्यायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. पहा या ठिकाणी काय सांगितलंय? एका रांगेत 6 मुले उभी आहेत. फ हा ड आणि अ यांच्या मध्ये उभा आहे. ब हा क आणि अ यांच्या मध्ये उभा आहे. ई हा काय? ड च्या शेजारी उभा आहे. आणि क हा ओळीतील सर्वात डाव्या बाजूस आहे. तर उजवीकडे सर्वात शेवटी कोण असेल? आपल्याला सांगितलंय एका रांगेत 6 मुलं आहेत आणि आपल्याला दिलंय, त्यांनी काही अटी दिल्यात, काही ट्रिक्स दिल्यात की कोणता मुलगा कोणाच्या शेजारी आहे किंवा कोण कोणाच्या शेजारी आहे. आणि शेवटी आपल्याला विचारलेलं आहे सर्वात उजवीकडे कोण असेल. अजिबात गणित वाचायला मोठं वाटतं, परंतु हे गणित सोडण्यासाठी तेवढंच सोपं असतं. बरेच मुलं काय करतात? सर मी गणित पाहिलं पण ते लय मोठं वाटलं म्हणून मी गणित वाचलंच नाही आणि सोडवण्याचा प्रयत्नच केला नाही असं सुद्धा म्हणतात. पण हे गणित सोडवण्यासाठी अगदी सोपं असतं. पहा आता इथं आपल्याला काय सांगितलेलं? रांगेत एकूण किती मुलं आहेत? 6 मुलं आहेत. मग एक रांग काढून घ्यायची. तिच्यामध्ये किती मुलं असणार आहेत? 6. म्हटलं 1 2 3 4 5 आणि 6 मुलं आहेत. ओके, आता काय करायचं? आपल्याला याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं असतंय कोण कोणाच्या शेजारी. त्याच्यात सर्वात काय आहे? या ठिकाणी पहा क हा काय आहे? क हा ओळीत सर्वात डाव्या बाजूस आहे. पहा कोणत्या बाजूस आहे? डाव्या बाजूस. कोण? क. मग क डाव्या बाजूस काय करायचा? मांडून घ्यायचा. आता इथं सुरुवात कुठून करायची? बऱ्याच वेळेस काय होतं? आपण इथूनच सुरुवात करतो. फ हा ड आणि अ च्या काय मध्ये आहे. मग आपण इथं कुठेतरी मांडतो फ हा ड च्या आणि याच्यामध्ये. पण आपल्याला फिक्स त्यांनी सांगितलं नाही ना. फ आणि ड कुठे हे सांगितलेलं आहे का आपल्याला? तेच सांगितलेलं नाही. आणि अ कुठे हे पण सांगितलेलं नाही. मग आपण मध्येच मोघम मध्ये कसा मांडवायचा? तर नाही. त्याच्यामुळे काय करायचं? सुरुवात कुठून करायची? कुठंतरी आपल्याला डावी बाजू किंवा उजवी बाजू असं सांगितलेलं असतं. कुठंतरी आपल्याला डावी बाजू किंवा उजवी बाजू सांगितलेलं असतं, तिथून आपण हे मांडायला सुरुवात करायची. मग या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे? क हा काय? ओळीत सर्वात डाव्या बाजूस आहे. मग आपण काय सुरुवात कोणापासून केली? क पासून सुरुवात केली. लक्षात येतंय? त्याच्यानंतर दुसरा जे आपल्याला टिप्स सांगितलेले आहेत. आता आपल्याला किती टिप्स सांगितलेले आहेत त्यांनी पहा. या ठिकाणी एक सांगितलेली आहे, या ठिकाणी दुसरी सांगितली होती आणि या ठिकाणी काय? तिसरी सांगितली होती आणि ही चौथी होती. तर आपण सुरुवात कुठून केली? चौथ्यापासून केली. आता त्याच्यानंतर आपला क बसलाय. आपला क ची मांडणी व्यवस्थित झाली. क त्याच्या जागेवर मांडलाय आपण. मग आता पुन्हा कोणत्या याच्यात क आहे हे बघायचं. याच्यामध्ये क आहे का? नाही. याच्यात क आहे. पहा मग काय सांगितलंय? ब हा क आणि अ च्या मध्ये आहे. ब कोणाच्या मध्ये आहे? क आणि अ च्या मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी ब येईल आणि या ठिकाणी काय येईल? अ येईल. लक्षात आलं? काय सांगितलं त्यांनी? ब हा क आणि अ च्या मध्ये आहे. मग पहिला या ठिकाणी ब आहे तो कोणाच्या मध्ये आहे? क आणि अ च्या मध्ये. म्हणजे आपली मांडणी काय सध्या बरोबर चालू आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे पहा. फ हा काय आहे? ड आणि अ च्या मध्ये. फ कोणाच्या मध्ये? ड आणि अ च्या मध्ये. मग या ठिकाणी अ आहे म्हटलं या ठिकाणी कोण येईल? फ येईल आणि या ठिकाणी कोण येईल? ड येईल. लक्षात आलं? इथं काय विचारलं होतं? फ हा ड आणि अ च्या मध्ये. पहा या ठिकाणी फ आहे कुणाच्या मध्ये येतो? इकडल्या बाजूस अ आहे, इकडल्या बाजूस ड आहे. म्हणजे दोघांच्या मध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर इथं काय सांगितलंय? ई हा काय? ड च्या शेजारी उभा आहे. म्हणजे या ठिकाणी ड आहे आणि ड च्या शेजारी कोण आहे? ई आहे. विषय संपला. आपली मांडणी काय झाली? एकदम करेक्ट झाली. याच्यावरती कितीही प्रश्न येऊ द्या,
बऱ्याच वेळेस तर अशा प्रकारची मांडणी 5 मार्काला असते मित्रांनो, 5 मार्काला. असा प्रश्न किती असतो? 5 मार्काला असतो. त्याच्यातच त्यांनी फक्त आता इथं आपल्याला कसं विचारलंय, उजवीकडे सर्वात शेवटी कोण उभा आहे, उजवीकडे सर्वात शेवटी कोण उभा आहे, मग तो ई उभा आहे. त्याच्यानंतर इथं दुसरा असा प्रश्न विचारला जातो, अच्या शेजारी कोण आहे किंवा अच्या उजव्या बाजूला कोण आहे. काय विचारलं जातं? अच्या उजव्या बाजूस कोण आहे, अच्या उजव्या बाजूस कोण आहे. मांडणी हीच असते. अशा प्रकारे याच्यावरती 3 प्रश्न पण विचारले जातात आणि काही वेळेस 5 पण विचारले जातात. कोण आहे, मग आपण मांडणी केलेली आहे. अच्या उजव्या बाजूस कोण आहे, पा या ठिकाणी अची उजवी बाजू ही म्हणजे अच्या उजव्या बाजूस कोण आहे, फ आहे. या ठिकाणी पुन्हा आपल्याला असं पण विचारलं जातं की ब हा कोणाच्या मध्ये आहे, मग ब कोणाच्या मध्ये आहे, क आणि अच्या मध्ये आहे, किंवा काही पण विचारलं जाऊ शकतं. ड कोणाच्या मध्ये आहे असं पण विचारलं जाऊ शकतं, किंवा फ कोणाच्या मध्ये आहे. म्हणजे काय, एकच मांडणी असती, ती जर केली तर तिच्यावर बऱ्याच वेळेस खाली 3 ते 5 प्रश्न कमीत कमी दिलेले असतात. म्हणजे ही जर मांडणी व्यवस्थित आली तुमची तर याच्यावरचे जे 4 किंवा 5 प्रश्न, 3 किंवा 5 प्रश्न असतात हे तुमचे काय होतात, 100% बरोबर होतात. त्याच्यामुळे कधीही प्रश्न मोठा आहे म्हणून सोडून द्यायचा नाही. प्रश्न वाचला तर तो तेवढाच सोपा असतो, लक्षात घ्या. ओके. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा काय करा, कमेंटमध्ये सांगत चला. ओके. मग या ठिकाणी आपला 5वा प्रश्न आहे. पहा, 2 संख्या 6x व 8x असून त्यांचा मसावी 14 व लसावी 168 आहे, तर x बरोबर किती. अगदी सोपे. या ठिकाणी काय सांगितलंय, 2 संख्या सांगितल्यात, 6x आणि 8x आहेत, त्यांचा मसावी 14 आहे आणि लसावी 168 आहे. तर आपल्याला काय सांगितलंय, x बरोबर किती काढायला सांगितलं. आपल्याला संख्या काढायच्या नाही सांगितलं, आपल्याला सांगितलं x बरोबर किती. मग जर तुम्ही लसावी व मसावी हे प्रकरण जर तुम्ही बेसिक मध्ये केलं असेल, जर तुमची बेसिक माहिती असेल, तुम्हाला तुमचं बेसिक पक्का असेल, तर हे गणित तुमचं कधीच चुकणार नाही. लक्षात घ्या. त्याच्यासाठीच आपण तुमचं बेसिक परफेक्ट करण्यासाठीच आपण काय केलंय, NJ अकॅडमी या नावाने आपलं ॲप विकसित केलेलं आहे. ते ॲप तुम्ही डाउनलोड करा. त्या ठिकाणी आपण प्रत्येक चॅप्टर वाईज लेक्चर घेणार आहोत आणि तुमचं संपूर्ण बेसिक, त्याचबरोबर हाय लेवलचे क्वेश्चन, म्हणजे तुमचं पूर्ण शून्यापासून ते आउट ऑफ पर्यंतची तयारी आपण करून घेणार आहेत. म्हणजे माडा भरतीला एकूण समजा 50 मार्काला रिजनिंग आहे, तर 50 पैकी तुम्हाला डोळे झाकून 40+ मार्क आले पाहिजेत. आता मी कुणाचे सांगतोय 40+, की ज्याला गणित बुद्धिमत्तात काहीच जमत नाही त्याला सांगतोय 40+, आणि ज्याचं पहिलंच काही झालेलं आहे तो 45+ तर आरामात जाईल. 47, 48 असे मार्क तुम्ही आरामात घेऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, NJ अकॅडमी हे आपला ॲप डाउनलोड करायचा आहे. ओके. मग या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, 2 संख्याचा 6x व 8x असून त्यांचा मसावी 14 आहे, लसावी 168 आहे. मग या ठिकाणी एक सूत्र आहे. पहा, तुम्ही बेसिक केलं असेल, तुम्हाला सूत्र माहित असेल. काय सूत्र, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी, लसावी गुणिले मसावी. सोपं सूत्र आहे. एवढं सूत्र लक्षात टाकलं, विषय संपला. मग पहिली संख्या आपल्याला काय दिली, इथं 6x दिली. मग 6x मांडून घेऊया. 6x गुणिले दुसरी संख्या किती आहे, 8x. 6x गुणिले 8x बरोबर किती आहे, लसावी गुणिले मसावी. लसावी किती आहे, 168 गुणिले मसावी किती आहे, 14. काहीच करायचं नाही. आता फक्त एवढी मांडणी केली, गणिती क्रिया करून घ्यायची, आपलं उत्तर काय येईल, बरोबर येईल. मग गणिती क्रिया करूया. 6 गुणिले 8 किती, 8 सकून 48, x गुणिले x, x चा काय होईल, वर्ग होईल. बरोबर किती, जशाच तसं ठेवू, 168 गुणिले 14. आता या ठिकाणी लक्षात करा, लक्षात घ्या, आपल्याला हे जे 48 आहेत हे काय त्या ठिकाणी x सोबत आहेत, हे आता आपल्याला पलीकडे घेऊन जावं लागतील, बरोबरच्या पलीकडे. मग या ठिकाणी हे गुणिले आहेत म्हटलं, बरोबर गेलच्या पलीकडे गेले होते काय होतील, भागिले होतील. मग आपलं गणित काय होईल पहा, x वर्ग बरोबर 168 गुणिले
14 छेद किती 48। मग या ठिकाणी लक्षात आलं छेद किती 28। मग भाग देऊन घेऊया पहा। आता या ठिकाणी काय होतं पहा, दोन्ही भाग देऊया पहा। दोन्ही 14 ला भाग दिला किती राहते, खाली 7 राहते। आणि जर 48 ला दोन्ही भाग दिला तर खाली किती राहतात, 24 राहतात। मग आता तुम्हाला जर 24 चा पाडा माहित असेल, तर तुम्हाला हा भाग तुम्ही अगदी काही क्षणात देऊ शकता। कारण 24 एक 24 आणि 24 7 168। काय 24 7 168। मग या ठिकाणी आपले काय राहिले, या ठिकाणी 7 राहिले, या ठिकाणी 7 राहिले, म्हणजेच 7 गुणिले 7 बरोबर किती 49। मग आपलं काय x चा वर्ग आहे, म्हणजे आपलं काय आलं x चा वर्ग बरोबर 49 आलं। आता आपल्याला हा वर्ग काढून टाकावा लागेल। मग त्यासाठी आपल्याला हे 49चं काय करावं लागेल, वर्गमूळ घ्यावं लागेल। मग काय होईल, x बरोबर काय होईल 7 होईल। मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलं होतं, x बरोबर किती हेच विचारलं होतं। मग x बरोबर किती आला, 7 आला। मग 7 आपल्याला ऑप्शन कुठे दिलेलं आहे पहा, पर्याय क्रमांक 7 3 नंबरचा आपल्याला 7 ऑप्शन दिलेलं आहे। लक्षात आलं। फक्त गणित जसं दिलंय तशी मांडणी करा, सूत्रानुसार मांडणी करा, गणित चुकणार नाही। आता या ठिकाणी पहा, दुसरा आपल्याला असाही प्रश्न आला असता, पहिली संख्या कोणती आहे, पहिली संख्या कोणती म्हटलं असा प्रश्न आला असता तर हीच क्रिया, काय क्रिया हीच, x आला 7, फक्त काय करायचं 7 गुणिले 6 करायचं, कारण x किती आहे 7 आहे आपला। मग 7 गुणिले 6 केलं तर किती येईल 42। आणि दुसरी संख्या काढायची असेल तर काय करायचं 8 गुणिले 7 करायचं, 7 8 किती 56। म्हणजे लक्षात आलं। आपल्याला जर पहिली संख्या कोणती विचारली असती तर पहिली संख्या आली असती 42, दुसरी संख्या कोणती असं जर विचारलं असतं तर ती काय आली असती 56 आली असती। याच्यापेक्षा अवघड गणित या प्रकरणामध्ये नाही। ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, एका परीक्षेत 70% विद्यार्थी गणितात नापास झाले व 15% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले आणि 5% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर एकूण किती टक्के विद्यार्थी परीक्षेत पास झाले। गणित वाचताना बारीक वाचायचंय आपल्याला। वरती विद्यार्थी नापास होणारे दिलेत आणि विचारताना मात्र पास होणारे विद्यार्थी दिलेत। ओके, मग अगदी सोपं सूत्र सांगतो पहा। किती विषय आहेत या ठिकाणी, 2 विषय आहेत पहा, गणित आणि दुसरा कोणता आहे विज्ञान। मग गणित मांडून घेऊया, गणित अधिक काय विज्ञान आणि वजा काय होईल दोन्ही विषयात नापास होणार। या ठिकाणी आपल्याला काय दोन्ही विषयात नापास होणार दिलेले ना, मग दोन्ही विषय किंवा समान विषय जर म्हटलं तरी जमतं, दोन्ही विषय काय गणित अधिक विज्ञान वजा दोन्ही विषय। मग गणितात नापास होणारे किती विद्यार्थी आहेत 70% विद्यार्थी आहेत। मग 70 अधिक विज्ञानात किती टक्के विद्यार्थी नापास झालेत, विज्ञानात 15% विद्यार्थी नापास झालेत, 15 वजा काय आपलं दोन्ही विषयात नापास होणार आहेत। दोन्ही विषयात किती नापास झालेत, तर दोन्ही विषयात 5% विद्यार्थी नापास झाले। तर क्रिया करून घेऊया, 70 आणि अधिक 15 किती 85, 85 वजा 5 बरोबर किती 80। आता लक्षात आलं, हे 80% विद्यार्थी काय झालेत नापास झालेत। आपण कोणते विद्यार्थी काढलेत, नापास झालेले काढलेत। बऱ्याच वेळेस काय होतं 80 येतं आणि 80 आपल्याला पर्याय सुद्धा असतो, मग आपण लगेच 80 ला खून करून टाकतो, पण हे उत्तर काय होतं चुकतं। का चुकतं, तर आपल्याला याच्यामध्ये काय विचारलेलं असतं पास झालेले विद्यार्थी किती। मग 80% जर नापास झाले तर मग पास झालेले किती 100 वजा 80 बरोबर किती 20%। किती टक्के विद्यार्थी पास झालेत 20%। लक्षात घ्या मित्रांनो, त्याच्यामुळे पेपर सोडताना गडबड करू नका, गणित आधी व्यवस्थित वाचून घ्या, त्यात विचारलंय काय हे समजून घ्या। कारण नाहीतर माझ्या परिचयातील असे कितीकही मुलं आहेत की ते सांगतात गडबड मी काढलं इथपर्यंतच काढलं, मला वाटलं हेच उत्तर मी लगेच लिहून टाकलं। असं करायचं नाही, विचारलंय काय हे व्यवस्थित समजून घ्या। बऱ्याच वेळेस मित्रांनो तुमचा अभ्यास किती याला महत्त्व नसतं, तुम्ही पेपर सोडवता कसा, तुम्ही पेपर कसा सोडवता याला खूप महत्त्व असतं। त्याच्यामुळे पेपर सोडवण्याचा सुद्धा जास्तीत जास्त सराव करा, वेळ लावून पेपर सोडा। पेपर सोडताना काय करा टाइम लावून पेपर सोडा, भलेही मार्क कमी पडतील, टेस्ट सीरीजचा सराव करा। मार्क कमी पडले तरी खचून जायचं नाही, फक्त काय करायचं वेळेचं बंधन ठेवायचं, वेळ लावून पेपर सोडायचा कधी पण।
ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 7 नंबरचा. 570 रुपयांची वस्तू 30% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? अगदी सोपं आहे, काही सूत्र भित्र काही गरज नाही. या ठिकाणी वस्तू किती टक्क्याने विकली? 30% नफ्याने विकली. म्हणजे लक्षात घ्या, 100 रुपयाची वस्तू काय 30% नफ्याने विकल्यावर किती रुपयाला विकली जाईल? 130 रुपयाला विकली जाईल. मग आपल्याला सांगितलं आपल्याला 570 रुपयाची वस्तू आहे. काय 570 रुपयाची वस्तू मग केवढ्याला विकेल असं आपल्याला विचारलेलं आहे. मग तिरकस गुणाकार करून घ्यायचा. पहा, 130 गुणिले 570 छेद 100. पहा, हा शून्य जाईल, हा शून्य जाईल, पुन्हा हा शून्य जाईल, हा शून्य जाईल. मग या ठिकाणी आपलं काय राहिलं? 13 गुणिले 57 राहिलं. आता पुन्हा तुम्हाला इथं 13चा पाडा माहित पाहिजे. 13 साती किती? 91 1, हातचा आला 9 आणि 13 5 किती? 65. 65 आणि 9 किती? 74. किती? 74. म्हणजे किती उत्तर आलं आपलं? 741. म्हणजे 570 रुपयाची वस्तू जर 30% नफ्याने विकली तर किती राहील त्या वस्तूची विक्री किंमत? 741 रुपये राहील. मग 741 पर्याय कुठे आपल्याला? पर्याय क्रमांक 1 आहे 741. मित्रांनो, गुणाकार करण्यात टाइम घालीत जाऊ नका, त्यासाठी पाढे पाठ करा. कमीत कमी 30 पर्यंत पाढे तुम्हाला पाठ करावेच लागतील. तेव्हा काय होईल? तुमचा परीक्षेमध्ये वेळ पुरेल आणि तुम्हाला वेळ कव्हर होईल. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 8 आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय? 2 रेल्वे एकाच दिशेने 72 किमी तास व 90 किमी तास वेगाने धावत आहेत. जर वेगवान रेल्वे दुसऱ्या रेल्वेला 1 मिनिटात ओलांडत असेल तर त्या रेल्वेची लांबी किती? आपल्याला आता या ठिकाणी काय सांगितले? रेल्वेची लांबी काढायला सांगितलेली आहे. मग तुम्हाला मी सूत्र सांगितलेलं आहे. रेल्वे प्रकरणावरचं काही विचारू, लांबी विचारू, म्हणजे अंतर विचारू, वेग विचारू किंवा वेळ विचारू, सूत्र आपलं एकच असते. पहा, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. फक्त एवढं सूत्र लिहायचं, त्याच्यात किमती टाकायच्या. आता हे सूत्र तुम्हाला परीक्षेमध्ये तिथं पेपरवरती लिहायचं नाही. पेपर सोडवताना मनात सूत्र ठेवायचं आणि फक्त किमती टाकून घ्यायच्या. आता या ठिकाणी लक्षात घ्या, रेल्वे काय होते? एकाच दिशेने धावत आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? 90 मधून 72 वजा करावं लागतील. 90 मधून जर 72 वजा केले तर खाली किती राहतात? 18 राहतात. मग रेल्वेचा वेग आपल्याला 18 किलोमीटर घ्यावा लागणार. एवढं तुम्हाला लक्षात ठेवा. का तर त्या दोन्ही रेल्वे एकाच दिशेने वाहतात, एकाच दिशेने जात आहेत. मग लक्षात ठेवा, ज्यावेळेस रेल्वे एकाच दिशेने जात असेल त्यावेळेस वेगाची काय करायची? वजाबाकी करायची. आणि जर त्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात असतील तर वेगांची बेरीज करायची. हे लक्षात असू द्या. ओके, हे काही बेसिक फॅक्टर आहेत, त्या गोष्टी मात्र तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. मग या ठिकाणी आपल्याला लांबी काढायला सांगितलेली, म्हणजे अंतर काढायला सांगितलंय. मग एक्स घेऊया. एक्स बरोबर वेग किती घ्यायचा? 18 घ्यायचा गुणिले वेळ किती दिलेला आपल्याला? 1 मिनिट. आता हा जो 1 मिनिटातला वेळ आहे याचा आपल्याला काय करावं लागेल? सेकंदामध्ये रूपांतर करावं लागेल. म्हणजे किती सेकंद? 60 सेकंद गुणिले 5/18. आता या ठिकाणी पहा, अगदी सोपं आहे. 18 1 18, 18 1 18, 60 गुणिले 5 राहिले, 6 पंचे 30 आणि 0 जसाच तसा. किती आली लांबी? 300 मीटर आली. 300 मीटर ऑप्शन कुठे आपल्याला? पर्याय क्रमांक 3 नंबरला आहे, 300 मीटर. लक्षात आलं? बरेच मुलं म्हणतात सर खूप छोटे सोपे गणित असतात, परंतु मित्रांनो तुम्हाला मी पुन्हा सांगतो, जोपर्यंत तुम्हाला गणित सोडता येत नाही तोपर्यंत ते गणित तुमच्यासाठी सोपं नसतं. जेव्हा एखादं गणित आपल्याला सोडता येतं तर ते किती अवघड असू द्या ते आपल्याला सोपंच वाटतं. लक्षात येतंय? पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 9 नंबरचा आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय 40 मजूर रोज 20 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात, तर तेच काम 30 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसात संपवतील? अगदी सोपे. फक्त काय करायचं? पहिलं जे काम सांगितलेलं असतं आपल्याला ते काम गुणिले करायचं पहा, आणि त्याला जे दुसरं काम असतं त्या कामाने काय करायचं? भाग द्यायचा. मग पहा 40 गुणिले 20 गुणिले 30 छेद काय येईल आपला? 30 गुणिले 10 येईल. या ठिकाणी पहा भाग देऊया. 30 1 30, 30 1 30 गेले. ओके, 40 दुने किती? 80.
किती दिवस लागतील त्यांना काम संपवायला? 80 दिवस लागतील. अगदी सोपं असतंय, फक्त क्रिया लक्षात ठेवा काय करायचं. ओके. आता याच प्रकारचं गणित आपण पुढे घेतलेलं आहे. पुन्हा 10 नंबरचं पहा. 12 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात. एक काम 15 दिवसात संपवतात, तर तेच काम 18 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसात संपवतील? आता हे जे गणित आहे हे सगळ्यांनी सोडवायचं मित्रांनो, आणि याचं उत्तर काय करायचंय कमेंटमध्ये सांगायचं आहे. कारण अतिशय सोपं गणित आहे आणि कसं सोडवायचंय हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे गणित तुम्हाला विचारले जातात. त्याचबरोबर एक छोटीशी सूचना मित्रांनो, आपण माडा परीक्षेसाठी आणि भूमी अभिलेख परीक्षेसाठी, माडा परीक्षेसाठी आणि भूमी अभिलेख परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी काय टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय करायचं, वेळ लावून सोडायचा आहे. ही टेस्ट सिरीज अतिशय महत्त्वाची आहे, कारण ही काय असणार आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे एका क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 200 क्वेश्चन असतील पहा, आणि असे आपण तुम्हाला काय 10 क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहोत. त्याचबरोबर लक्षात घ्या, ही जी आपली टेस्ट सिरीज आहे हिची किंमत आपण फक्त 100 रुपये ठेवलेली होती, परंतु त्यातही आपण विद्यार्थ्याच्या मागणीस्तव 25% डिस्काउंट देत आहोत. ऑफर मर्यादित काळासाठी आहे, त्याचा अवश्य लाभ घ्या. हा 25% डिस्काउंट देत आहोत म्हणजे तुम्हाला फक्त काय 75 रुपये पेड करायचे आहेत. कुठे पेड करायचे आहेत? तर गुगल पे किंवा फोन पेला आपला जो नंबर आहे 9689141630 या नंबरवरती काय करायचे, पेड करायचे आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती काय करायचं आहे, शेअर करायचा आहे. तुम्ही PDF स्क्रीनशॉट शेअर केल्याबरोबर तुम्हाला काय होईल, PDF सेंड केल्या जातील. म्हणजे टेस्ट सिरीज सेंड केली जाईल. तुम्ही ती वेळ लावून सोडवा, त्यासोबत तिची आन्सर की आहे चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला कोणत्या विषयात किती मार्क येतात आणि कोणत्या विषयाची तुम्हाला जास्त तयारी करायची गरज आहे हे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. ओके. ज्यांना आवश्यक वाटत असेल अशा विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्या. ज्यांना नको वाटत असेल त्यांनी काही टेन्शन घ्यायचं नाही. दररोज आपला व्हिडिओ काय कंटिन्यू मोफत येत राहणार आहे. ओके. धन्यवाद मित्रांनो.